नमस्कार मित्रांनो, आपण आता अक्कोळमध्ये आहोत आणि अक्कोळमध्ये आल्यानंतर मला भेटलेत विठ्ठल नरसू बडणे. तर त्यांच्याकडे आपण मामांच्या विषयीची पूर्ण माहिती ऐकणार आहोत. मामांची वंशावळ, मामांना भाऊ किती, मामांचे गंगोताई बहीण होते त्यांना भाऊ किती आहे, त्यांना मुलं किती, हे सगळे वंशावळ आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार मामा. नमस्कार. तर मला सांगा, पहिल्यांदा सगळ्यात सांगा, बाळूमामांना भाऊ किती आणि त्यांचे नाव काय? बाळू मामाला बहुत त्यांनी तिघ. भैरो बर थोरला बर मधला बाळू मामा, बर नंतर भीमा मामा. आता भैरू आहे, त्यांना मुलं किती आहेत? भैरूला मुलं नाही. बर. बाळूमामांना पण आता भीमा होते, सगळ्यात शेवटी भीमा आहेत ना? हा, शेवट भीमा. त्यांना मुलं किती आहेत? त्यांना मुला एकटा होता मुलगा, बर. काय नाव त्यांचं? त्याचं नाव दादो. दादू. मग ते आता आहेत का नाही? वारलं घेऊ. कधी? ते वारून 5-7 वर्ष झालं, 7-8. दादूंना मग मुलं? दादूला एकटा होता, माझ्या वयाचाच होता. बर. तो गेल्या वर्षी वारला. गेल्या वर्षी. काय नाव त्यांचं? रामा. रामा. त्यांची बायको आहे. बर. रामांची बायको आहे. हाय. ते कुठं असतात राहायला? तिथेच आहे. इथं आहे. इथंच आहेत काय? बरं. आता झाले भीमाची ही वंशावळ झाली तुमची. हा. त्यानंतर मामांचे काय पुढं वंश नाहीच आहे. नाही. भैरूंचा पण काय पहिल्या नाही, भावांचा नाही. वंश पुढं नाही आहे. मला आता गंगोताईंच्या विषयी सांगा. गंगोताईंना मुलं मग? गंगोताईला सिद्धाप्पा, सिद्धाप्पा हम्म, म्हणजे यांचे वडील. वडील. तुमचे वडील. आमचा वडील. बरं. होवाप्पा, हा. लगमावा आणि सत्यवा, सत्यवा. ही 4 मुलं. 4 मुलं. सत्यवाला बाळूमामाला दिलं. बरं. अगदी तुम्ही बरोबर माहिती दिली आहे आणि अगदी खरी माहिती दिली आहे तुम्ही. मला सांगा, सिद्धाप्पांना, आता सिद्धाप्पा सगळ्यात मोठे मुलगे, मोठ्या मुलगा, गंगोताईंचे मोठे मुलगे, त्यांना मुलं किती आहेत किंवा कोण आहेत? त्यांना आहेत की हा. एक आपल्या बरोबरच आहे. लागता येऊ. हा. सगळ्यात धाकटे मुलगे काय? लक्ष्मण सिद्धाप्पा खिलारे. खिलारे. तुमचे भाऊ, मोठे भाऊ? मोठे भाऊ शिवराम सिद्धाप्पा खिलारे. शिवराम सिद्धाप्पा ते कुठं असतात? त्यांनी वारलं. त्याचा मुलगा आहे शिगावला आहे. शिगावला म्हणजे हुबळीच्या पुढं? हुबळीच्या पहिल्या पुढं. दुसरे मुलगे? 2 नंबरवाला बी वारला, आप्पासाहेब सिद्धाप्पा खिलारे. त्याने बी वारलाय. आणि ते मुलं आता त्यांनी बी तिकडेच आहे, शिगावच्या पलीकडे कोटापूर म्हणून गाव. तुमचे दोन्ही भाऊ तिकडे आहेत? सगळे इथं आहेत. त्यांनी दोघं, बर. 6 जणात 2 राहिले आहे. 4 वारल्या. बरोबर. हे झाले सिद्धाप्पांचे. सिद्धाप्पाचे अण्णा पायतानी होता, म्हणजे 4 वारल्या. आता होवाप्पांची मुलं मग? तिघं. कोण कोण आहेत ते सांगा. अण्णा त्यांनी बी वारल्यात. हा. अण्णाप्पा हा. होवाप्पा खिलारे, हम्म. बाळाप्पा होवाप्पा खिलारे, हा. गंगाराम होवाप्पा खिलारे. तिघं. 3 मुलं. ते आता त्यांचे वंश, त्यांची मुलं वगैरे कुठे आहेत? आहेत. ते इथं. अण्णाप्पाला 2. बर. सिद्धाप्पा, हा. सत्य. थोरला भाऊ हा. सत्याप्पा धाकटा. तो सिद्धाप्पा बी यंदा परवा वारला, 2 महिने झाले. बर. आणि पुढं दुसरं? बाळाप्पाला एकटाच होता हा. मुलगा, तो बी वारून आता 5-7 वर्ष झालं. बर. गंगाराम आतापर्यंत होता, यंदा वारला 1-2 महिन्याच्या पाठीमागे. आता तुम्ही म्हटला गंगोताईंना आणखीन एक मुलगी होती, लगमव्वा काय ते म्हटलं तुम्ही? होय, लगमावा. लगमव्वा गंगोताईंची मुलगी. सत्यवा सुद्धा गंगोताईंची मुलगी. मग लगमव्वा आता कुठं असतात? लगमावा इथं कोळात दिलता, हडकरच्या घराला. हडकरच्या? हडकर. बर. लगमावा हेग्गप्पा हडकर. बर. बर. मग आता त्या घरात कोण आहे? त्यांच्या वंशावर आहे किंवा बर. ते तिघं त्यातनी हा. मुलगा. बर. बर. लगमांना हा. शिवराई आणि कॅन्सा पाहून तिघं त्यातनी लगमावाला. हा. बरोबर. मग आता त्यांनी तिघं बी वारल्या सोडा. मग तिघांचं वंशावळ मुलं आहेत. बरं. मग आता बमन्ना आजा, आम्ही त्यांची परवा मुलाखत घेतली. बमन्ना आजा माहित असेल तुम्हाला? बमन खिलारे. बमन्ना खिलारे. हा. त्यांचं नातं काय सांगा गंगोताईंची? बम्मन गंगोताईंचे कोण ते नातू आहेत काय? ते बमन्ना खिलारे. बमाना सिद्धाप्पा खिलारे. मग सख्खे नातू कोण?
कुणाचं? गंगोताईंचे. गंगोताईचं. हा. आम्हीच त्याने ह्याने ह्याने त्याने. आणि पोवापाचं तिघ, हो, पाहिजे. ह्याने 6 जण, त्यांनी ह्याने 6 तिघ, जण? त्यांनी तिघ. बरं. 7 पैकी तुम्ही दोघेच आहेत आता. दोघंच आहेत. धाकट्या दोघं राहिल्या. रामा आणि- आणि लक्ष्मण. रामा सिद्धप्पा खिलारे, लक्ष्मण सिद्धप्पा खिलारे. रामा कुठं असत होता? ते शेतात आहे. हा आता इथंच गावात गावात आहे. शेताकडे गेल्या. आणि होवापाचे कोण आहेत मग आता? शित्त कोण नाही तिथं. मेतग्याला आहे. मेतग्याला आहे. गंगाराम खिलारे. गंगाराम किल्लारे मेतग्यालाच होता. आता वारून लोक आहे. 2-3 महिने झालं. बरं. मुलगा आहे. बरं, त्यांचा मुलगा. धाकटा तो गंगाराम वापाला. आणि होवापाचे मोठे मुलगे त्याने वारलं किंवा त्याने शेगावला वारलं. शिगाव. तिथं जमीन घेऊन तिथंच आहे. आता मामा तुम्ही सांगा मला, तुम्ही इथं मामांचा फोटो पुजलाय समोर तुमच्या वर जिथं पहिल्या खोलीत तिथं मामांचा फोटो आहे हम्म. आणि अक्कोळ हे जन्मस्थान आहे. त्या जन्मभूमीत तुम्ही आता राहायला आहे. बरोबर आहे. मामांच्याकडे तुम्ही आदमापूरला जाताय किंवा इथं कशी सेवा करताय काय आहे? आदनापूरला जातो मी. जाता. आदनापूरला जाता इथंच दर्शन घेता. आता काल मंडपाचं भरणी झालं इथं. किती म्हणता भरणी काल झाली. झाली होय. हाय. मग तिथं होता काय होता. स्वामीजी ते नालतं मंडपाचं भरणी झालं. आता मामा मला प्रसाद तुमचं- केलं. तुमची ओळख सांगा. तुम्ही म्हणजे मामांशी तुमचं नातं कसं आहे ते सांगा. आमचा वडिलाचा मावशा भाऊ बळ मामा म्हणजे मावशीचा नवरा. तुमच्या वडिलांच्या मावशीचा नवरा. मला थोडं मी आल्यानंतर तुम्हाला गोंधळ होतं कारण मला नात्यातलं हे काय कळत नाही. हम्म. मावशाप्पा मावशीचा नवरा हे काय मला म्हणजे अजिबात- महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात मावशापा मावशाप्पा म्हणतात म्हणतात. मावशीचा नवरा मावशीचा नवरा म्हणजे तुमच्या वडिलांच्या वडिलांचं म्हणजे सत्यबाई तुमच्या वडिलांची मावशी. मावशी. आता जरा 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 कुठं ध्यानात यायला लागलंय माझ्या. काय केलं? बरं त्यांचा फोटो मला बघायचा आहे तुमच्या वडिलांचा. हा. जरा उठा आणि दाखवा. हा हे वडील वडील तुमचे काय? नरसू भमांना बम्मांना बन्ने म्हणजे ह्यांची मावशी ती सत्यबाई. सत्यवाई. बर म्हणजे सत्यबाईंच्या बहिणीचे मुलगे हा. बरोबर ना? चोरल्या बहिणी. लग्मवाचे मुलगे गोमाई. 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 गोमाई म्हणजे चुलत वगैरे आहे काय? हा सावत्र. सावत्र. हे गोमाई. सावत्र. हा. हा. म्हणजे हिर्याप्पा खिलारे जे होता का नाही हा हा. त्याचं लग्न 5 झालं ना. हो 5 लग्न झालते. 5 लग्न झालं ना. मग पहिली मुलगी ही गोमाई बन्ने. गोमाई बन्ने. बर नंतर आणि 2-3 झालं. शेवट मग ह्याने गंगूबाईला दिलं. बर शेवट बर बर 14 जण जन्मला. बरोबर. सिद्धाप्पा पोवाप्पा लग्मवा आणि सत्यप्पा. ठीक. शेवट ह्याने ठीक आहे. गंगूबाईच्या पोटाने. पोटानं. तुम्ही मग आदमापूरला कधी जाताय का? जाता की जाता. आदमापूरला जाता, मेतक्याला जाता. मेतक्याला 1 एकर शेत देऊन तिथं आमच्या आत्तीचं देऊळ बांधलेलं आहे. आत्तीचं आजाचं हा हा तिथं आहे देऊळ बांधलेलं की. आहे. ते तुम्हीच बांधलं गंगाप्पा आम्ही- किल्लाराने आम्ही यांनीच जागा बांधलं. दिलंय. जागा दिली तुम्ही जागा दिलाय. शेत जागा दिलंय. म्हणजे तुमच्या होवापाच्या मुलाने जागा दिलेली आहे ती. पोवाप्पा आणि सिद्धाप्पा मिळून मिळून 9 जणी आम्ही 9 जण मिळून 1 एकर जमीन काढून दिले. हा. दिलं. होय का? आणि तुम्ही एवढी आमच्या चॅनलवर येऊन चांगली एवढी माहिती आमच्या चॅनलवर येऊन तुम्ही मामांच्या विषयी माहिती सगळी दिल्या. मामांच्या वंशावळ सगळी सांगितलं. म्हणता आम्हाला त्याबद्दल एवढं तुमचं माहिती म्हणताना असं धन्यवाद. काही हे केलं. धन्यवाद धन्यवाद. तुमच्यामुळं आम्हाला हे कळालं. तरी पण अजून माझ्या मनात जरासा संभ्रम आहेच. मला अजून ते कळालं नाही. पण मी ज्यावेळेला असं तुमचे हे व्हिडिओ ऐकून ज्यावेळेला लिस्ट करेन अशी वंशावळ्याचे पूर्ण त्यावेळेला माझ्या पक्क ध्यानात येणार ते. अजूनही बरोबर. माझ्या ते मला अजून तेवढं स्पष्ट असं कळालेलं नाही. हम्म. मामांना भाऊ दोघे भैरू आणि भीमा. भीमा. त्यानंतर बहीण गंगोताई. गंगूबाई. हा गंगोताईंना मुलं म्हणजे हे थोडंफार असं समजलंय. पण अजून जरा मला ते अजून तुमच्या पूर्ण लक्षात आलं भावाला नाही. बी एवढंच ते हे हा, आता फक्त एकच राहिले माझं. हम्म. तुमच्या घराकडे येऊन जरा तिथं माहिती घ्यायची आहे. आणि गंगाप्पा खिलारे जे परवा तुम्ही हा, आपल्या म्हणताय- मेतक्याला. मेतक्याला. तिथे एक जाऊन मला यायचं आहे. आता गंगाराम वारला आहे. 3 महिने झालं. बर मुलगा आहे त्याचा. बर त्या मुलग्याचा नंबर घ्या हा हा त्याच्या त्याने